मैत्रिणींना, मी गुरुपौर्णिमेला करावयाचे स्वामीपूजन ह्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. सूर्यकिरणांनी कमलपुष्पे विकसित होतात हे निसर्ग सत्य असेल तरी असे प्रकार तर स्वामी समर्थ महाराजांच्या दृष्टीने मामूली होते. स्वामी समर्थ महाराजांनी अशी कितीतरी कमलपुष्पे केवळ दृष्टिक्षेपाने विकसित केली होती. स्वामी समर्थ रूपी सूर्याच्या किरणाचा स्पर्श हजारो सत्पुरुषांना आणि बद्धजीवांना झाला होता. विश्वगुरु भगवान स्वामी समर्थांनी इतर गुरूंप्रमाणे कधी कोणाला दीक्षा देण्याचं ठरवलं नाही. परीस लोखंडाचे सोने करतो, परंतु स्वतःसारखे परीस करीत नाही. भगवान स्वामी समर्थ महाराजांनी अनेक योगभ्रष्ट योग्यांचा, सामान्य लोकांचा, बद्ध जड जीवांचा उद्धार करून त्यांना आपला समान केले होते. देवांनाही देवपण देणारा भगवान स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भूतांमध्ये आपले तेज संक्रमित करून त्यांना केवळ दृष्टिक्षेपाने संकल्प दीक्षा देऊन त्यांना आपल्या समान बनवून त्यांच्याद्वारे जगदुद्धाराचे कार्य केले. तर काहींची जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता केली. नुसत्या दृष्टिक्षेपाने कृतार्थ करणे, गतजन्माच्या योगभ्रष्टांना सन्मार्गाला लावणे, त्यांना जीवनमुक्त करणे, भक्ताला वैराग्य प्राप्त होणे, अशा प्रकारच्या दीक्षा प्रकाराला संकल्प दीक्षा म्हणतात. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. भगवान श्री स्वामी समर्थ महाराज देवाधिदेव, विश्वगुरु आणि या विश्वाचे त्राता, दाता, मोक्षदाता आणि सर्व काही तसेच असल्याने त्याप्रमाणे महाविष्णू आणि शिव यांचे मूर्तिमंत प्रतीक असल्याने गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान स्वामी समर्थ महाराजांचे वेदोक्त पुरुष सूक्तयुक्त ऋग्वेदमंडळ 10 सूक्त 90 षोडशोपचार पूजन करून श्री विष्णू सूक्त म्हणून स्वामी महाराजांना तुळशीपत्र अर्पण करावे. रुद्र नम कचकम चमत्कारात्मक म्हणून स्वामी समर्थ महाराजांना सहस्र बिल्बपत्र अर्पण करावे. यानंतर कलियुगाची चिदाता या कलियुगातील महान ग्रंथाच्या 4थ्या, 6व्या आणि 7व्या अध्यायाचे वाचन करून नैवेद्य आरती करावी. मंत्र सांगते मी तुम्हाला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणायचा स्वामीपूजनाचा. ओम नमो सर्वेश्वराय सर्व पाप विध्वंसनाय भक्तांना प्रतिपालकाय श्री महाविष्णू स्वरूपाय भगवत श्री स्वामी समर्थाय ते नमः. पूर्वजन्मकृत पाप ताप शमन कुरु स्वाहा हा पहिला मंत्र आहे. तो तुम्ही स्वामीपूजन करायच्या वेळेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणू शकता. दुसरा मंत्र आहे ओम नमो नारायण श्री महाविष्णू सर्वाधिपते मूळपुरुष विश्वगुरु महाशक्तिरूपाय भगवत श्री स्वामी समर्थाय ते नमः. मम पूर्वजन्मकृत तपापताप नाशाय मम अपराध शमन कुरु मनोचितवरदाय ओम स्वाहा. हा दुसरा मंत्र तुम्ही गुरुपौर्णिमेला स्वामीपूजनाच्या वेळेला करू शकता. रात्री श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र आणि शिव सहस्रनामावली म्हणू शकता. कलियुगाची चिदाता या कलियुगातील महान ग्रंथाचा 8वा अध्याय वाचन करून विश्वगुरु भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थनापूर्वक नमस्कार करावा. हे तुम्ही गुरुपौर्णिमेला एवढं तुम्ही करायचं. आणि ह्याची फलस्तुती आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर सदैव कृपा राहते आणि स्वामी समर्थ महाराज आपल्या कुटुंबाचे नेहमी रक्षण करतात. विश्वगुरु भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांचा योगक्षेम चालवतात.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली सांगा. आम्हाला ज्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.